तर गाईज आमचा प्लॅन चालला होता वरती टेरेसवर फोटो काढायला जायचा, पण एवढं ऊन आहे ना अजिबात फोटो चांगले येणार नाही, खूप बेकार ऊन आहे. शेवटचे 80 रुपये उरलेत अकाउंटला. सांगा 80 रुपये मध्ये काय करायचं. गाईज आमच्या मांजरीला 3 पिल्लं झालेत. आता त्यातला कुठला पोरगा आहे कुठली पोरगी आहे ते नाही माहिती, ते माहिती पडल्यावर तुम्हाला सांगते. मग तुम्ही 3 नावं सांगा, सजेस्ट करा, कमेंटमध्ये सांगा. मग आम्ही तुम्ही जे नावं सांगते ते ठेवू, आणि तुम्ही जे सांगणार तेच ठेवणार, पण चांगले नावं सांगा, काय तसले गोलू मोलू काय पण नका सांगू. गाईज उन्हाळ्यात जर तुम्हाला हिटचा त्रास असेल ना, हे पाणी प्या. ज्यांना जास्त पाय वगैरे गरम होतात ज्यांचे, किंवा गरमी सहन होत नाही, सब्जा आणि पाणी मिक्स करायचं आणि ते प्यायचं. थंड वाटतं एकदम ह्यानी, आणि चांगलं हे बॉडीसाठी. डायजेशन पण होतं चांगलं, स्किन पण क्लिअर होते. आणि काहीच आता आम्ही बनवतो लिंबू सरबत. घरी बसल्या बसल्या काम नाही ते वेगळी स्टाईल जरा आमची बघा. पहिले थोडी साखर टाकली, थोडंसं पाणी, आता लिंबू, अर्धा लिंबू टाकलाय मी. 2 ग्लाससाठी अर्धा लिंबू टाकलाय. लिंबूची कमतरता आहे थोडीशी उन्हाळ्यामुळं. बस झालं एवढंच. आता थोडंसं मीठ थोडंसं टाका, काही जास्त टाकू नका. हे बघा आता ह्याला का मिक्स. सगळ्यात चांगलं उन्हाळ्याचं चिया सीड्स. आता हे चिया सीड्स थोडेसे हेच टाकते सगळ्यात, पाणी पण आहे. झाला लिंबू सरबत तयार. आता मी साखर जास्त नाही टाकली कारण मला गोड नाही आवडत. हे बघा थोडीच टाकली, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाकून घ्या. तुम्ही म्हणताल काय लिंबू सरबतची रेसिपी सांगते, सगळ्यांना येते, पण मी थोडं वेगळं बनवलं आहे ना. तेव्हा तो जो लिंबू सरबत बनवतो हिला प्यायला देत. तर हसू नको, ये चांगलं झालं असं हसते बघा. सांगते चल, चांगलं झालं, फक्त गोड कमी. तर तुम्ही पण प्या, मज्जा करा उन्हाळ्याचं. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग. आमचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट नक्की टाका. सबस्क्राईब करायला मी तुम्हाला सांगणार नाही कारण मी बावळट नाहीये. चला मस्करीपासून थोडंसं साईड हटून, असं काय नाही, मी मज्जा केली मागाशी. तुम्ही सबस्क्राईब करू शकता, तुमच्या मनावरती करा किंवा नका करू. केलं तरी चांगले, नाही केलं तरी तुमच्या मनावरती. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय.